मोवियाचा हात सोडलेला आहे। तिसऱ्या आघाडीची घोषणा केली। या संदर्भात बाळासाहेब थोरातांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया। आज शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेने यादी जाहीर केलेली आहे। खरं त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधलं सुद्धा धारावी जिथे येते तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे। त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत। यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे। त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही। आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे। एवढंच नाही तर भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे मी म्हणेल। शिवसेनेनं जी उमेदवार यादी जाहीर केलेली आहे त्यावरून बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सांगली दक्षिण मध्य मुंबईची जागा चर्चेच्या पातळीवर असताना त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करणं शिवसेनेनं योग्य नाही असं थोरातांनी म्हटलंय। आजही या जागांसाठी आग्रही असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलंय।